2 वाजता लीलावती हॉस्पिटलकडून माणिकराव कोकाटे यांच्या आरोग्याबाबतची माहिती करणारे मेडिकल बुलेटिन जारी होणार आहे। तर कोकाटेंच्या तब्येतीची माहिती या मेडिकल बुलेटिनमधून देण्यात येईल। कोकाटेंवर लीलावतीमध्ये अँजिओग्राफी झाली आहे आणि अँजिओग्राफीनंतर त्यांच्या तब्येतीची माहिती या मेडिकल बुलेटिनमधून करणार आहे। सध्या माणिकराव कोकाटे यांच्यावर लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। नुकतीच त्यांची अँजिओग्राफी झालेली आहे आणि या संदर्भातलं मेडिकल बुलेटिन काही वेळामध्ये जारी होणार आहे। दुपारी 2 वाजता लीलावती हॉस्पिटलकडून माणिकराव कोकाटे यांच्या तब्येतीविषयी आणखी माहिती दिली जाईल। नाशिकमधल्या सदनिका प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद सोडावं लागणार आहे। तर त्यांची आमदारकी रद्द होणार का याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। त्यांनी उच्च न्यायालयामध्ये धावाधाव करत याचिका दाखल केली आहे आणि लीलावतीमध्ये दाखल होऊन त्यांच्यावर आता अँजिओग्राफी झालेली आहे।